फ्रेंड्स, सलाम नमस्ते, केम छो, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात सगळे? मजेत? राधे राधे सर्वांना। तर आज मी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। खरं तर कोकणामध्ये प्रत्येक घरोघरी हा जो पदार्थ आहे तो बनवलाच जातो म्हणा, पण त्याचं आधी मी नाव सांगते। ही आहे ओल्या काजूची भाजी। आता कळलं ना कुठला पदार्थ आहे? हां, पण ज्यांना ही रेसिपी जी आहे ती कशी करायची हे माहिती नाही आहे त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ स्किप न करता नक्कीच बघा, कारण की एकदम मस्त रेसिपी आहे। आणि ओले काजू जे असतात ते कसे सोलायचे, कसे म्हणजे ती काय पद्धत आहे ना ती मी एकदम छानपणे एक्सप्लेन करून सांगितली आहे। तर हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी खूपच युजफुल असणार आहे। तर नक्कीच स्किप न करता हा व्हिडिओ बघा बरं का, ठीक आहे? तर रेसिपीला सुरुवात करूया, चला तर मग। आणि एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी जर आवडली तर शेअर देखील करा। आणि कमेंटमध्ये मला सांगा की आणखी कुठल्या कुठल्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील। शक्य असल्या तर मी त्यात सुद्धा रेसिपीज तुम्हाला बनवून दाखवेन। आणि आपले दुसरेही जे व्हिडिओज आहेत तेही नक्की बघत जा। आपण नवीन नवीन ठिकाणी तीर्थक्षेत्री वगैरे पण व्हिजिट करतोय, तर ते जर व्हिडिओ बघितले नसतील तर ते पण आपल्या चॅनलवरती नक्कीच बघा। आणि चला तर आता आपण फायनली आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बरं का, चला तर मग। हे बघा, इथे मी ओलं खोबरं जे आहे ना ते किसून घेतलेलं आहे, ठीक आहे? एक जे नारळ असतो ना तो घ्यायचा, ते किसून घ्यायचं आहे ओलं खोबरं छानपैकी। आणि आपण आता हे भाजून घेणार आहोत। तुम्ही किती काजू वापरताय ना त्याच्यावरती पण डिपेंड आहे। जर कमी काजू असेल तर अर्धी म्हणजे वाटी वापरलीत ना खोबऱ्याची तरी चालेल। म्हणजे नारळाची अर्धी वाटी असते ती किसून घ्यायची, मग तेवढं खोबरं घ्यायचं, ठीक आहे? काजू जास्त असतील तर एक अख्खा नारळ घेतला ना तरी चालेल। आपण त्याचं कसं वाटण वगैरे पण करू शकतो, किंवा नुसतंच पण वरतून टाकलं ना तरीही चालतं। आता इथे कढईत मी हे जे खोबरं आहे ना ते भाजून घेणार आहे, कारण नॉनस्टिक पॅनवरती मी असे म्हणजे भाजण्याचे प्रकार नाही करत। ही जी लोखंडाची कढई असते ना त्याच्यामध्ये आपण खोबरं थोडं भाजून घ्यायचं आहे। चांगलं कढई किंवा तवा जो असतो ना लोखंडी तो गरम झाला की त्याच्यामध्ये आपण खोबरं भाजून घ्यायचं, म्हणजे कसं वाटण पण छान करता येतं। परतून घ्यायचं आहे, छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबरं। आणि कांदा जेव्हा तुम्ही परताल ना, म्हणजे गरम करून घ्याल ना त्याच्या आधीच हे खोबरं जे आहे ना ते परतून घ्यायचं चांगलं। कांद्यासोबत केलं ना तर खोबरं लगेच ते करपून जातं ना। काही जण कांदा आणि खोबरं एकत्र असे गरम करतात, तर तसं करू नका, कारण खोबरं त्याच्यामुळे अजूनच म्हणजे करपतं आणि काळा रंग येतो ना त्याला। आणि कसं लोखंडाचा तवा किंवा कढई असली तर ऑलरेडी अजून थोडं हे होतं, म्हणून सेपरेट तसं भाजून घ्या। हे बघा, असा जो कलर आहे ना तो चेंज होतो आता। आणि आपण गॅस बंद करून हे मिश्रणचे म्हणजे हे जे कोकोनट आहे ना ते आपण सेपरेट थंड व्हायला देऊया, कारण गरम मिश्रण कधीही मिक्सरमध्ये लावायचं नसतं, ठीक आहे? आता हे थंड करून घेऊया, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण जेवढे काजू आहेत ना त्यांच्या क्वांटिटीनुसार इथे कांदे घेतलेले आहेत। आता इथे मी 4 कांदे घेतलेले आहेत। आणि आता आपण हे चिरून घेऊया आणि मग हे पण भाजून घेऊया। आणि इथे बघा, मी हे जे 4 कांदे आहेत ना ते कापून घेतलेले आहेत। अगदी एवढे बारीक कापले नाहीत ना तरी पण चालतं, अगदी उभे चिरून घेतलेत ना कांदे तरी चालेल, कारण वाटण करायचं आहे ना त्यासाठी। आता माझ्याकडे कसं माझं ना मिक्सर बिघडला आहे, त्यामुळे मी आता चॉपरमध्ये हे जे वाटण आहे ना ते करायचं ट्राय करणार आहे, बघूया, लेट्स सी। म्हणून हे थोडंसं कांदा मी अगदीच बारीक करून घेतलेला आहे, ट्राय केलेला आहे। बट बघूया आपण, अगदीच नाहीच झालं तर मग नुसतं कांदा आणि खोबऱ्याचं म्हणजे ॲड करून म्हणजे वाटण न करता मी ती भाजी बनवेन, बट आय विल ट्राय। आता खोबरं ज्या कढईत भाजलेलं ना त्याच कढईमध्ये आपण नंतर हे कांदा पण भाजून घेणार आहोत। तेल वगैरे टाकायची गरज नाही, नुसता कांदा असा आहे ना परतून घ्या। थोडंसं तेल टाकलं तरी चालेल, पण आधी खोबरं भाजलेलं ना तर त्याच्यामुळे थोडं तेल जे आहे ना ते कढईला ऑलरेडी आहे, तर त्याच्यामध्ये तेवढं इनफ आहे, जास्त तेल नका टाकू। कांद्याचा पण कलर छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आणि आता कांदासुद्धा आपण सेपरेट काढून घेऊया, म्हणजे इथं खोबऱ्यामध्येच।
आणि ह्याला छानपैकी आपण थंड करून घेऊया आणि थंड झाल्यावरतीच आपण ह्याचं वाटण करूया. कांदा आणि खोबरं जे आहे ना ते थंड झालेलं आहे. आता आपण हे बारीक वाटून घेऊया. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. आपलं हे जे वाटण आहे ना कांदा खोबऱ्याचं ते वाटून झालेलं आहे. आणि जर तुम्ही हे आलं लसूणची पेस्ट वापरत नसाल ना तर कांदा खोबरा भाजत असताना त्यात आलं लसूणसुद्धा त्याचे तुकडेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आता मी कशी पेस्ट वापरणार आहे ना त्यामुळे मी इथे वाटण करताना ते नाही ॲड केलं आहे. जर तुम्ही पेस्ट वापरत नसाल तर तुम्ही यामध्ये आलं आणि लसूणची जे तुकडे असतात ना ते पण गरम करून ते मग मिक्सरला लावून घेऊ शकता. तर भाजी करण्याआधी हे आता सोलून तर घ्यावीच लागणार कारण हे ओले काजू आहेत आणि ह्याच्यातल्या आतलं जो काजू आहे ना तो काढायचा. तर काढायचं कसं? हाताने पण करू शकता, म्हणजे हाताने म्हणजे काय म्हणतात त्याला, डायरेक्ट असं पण करू शकता किंवा नाईफ घेऊन तुम्ही त्याच्याने करू शकता. मी आता सांगते कधी पण काजू जेव्हा तुम्ही कट करता ना तेव्हा हाताला तेल लावून घ्या. हाताला तेल लावा कारण जे आतला जो चीक असतो ना तो हाताला लागला तर हात असे काळे होतात. ठीक आहे. किंवा तुमच्याकडे जर ग्लव्ज असतील, हँड ग्लव्ज असतील तर ते वापरा किंवा साध्या जे पॉलिथिन पिशव्या असतात ना ते असेल तरी पण वापरलं त्या तरी चालेल, हातात घालायचे. किंवा मग हे जे दोन बोटं असतात ना अंगठा किंवा हे बोट असतं असं आता पकडणार ना असे तुम्ही, मग ह्याला थोडंसं कापड अशी चिंदी असं ना ती अशी गुंडाळून ठेवायचं म्हणजे सोलेपर्यंत. कारण कधी कधी काय होतं प्लास्टिकचे म्हणजे पिशवी वगैरे असली ना तर कट करायला पण थोडंसं डिफिकल्ट होतं म्हणून सांगते. ठीक आहे. तर मी आता इथे हे जे ऑइल आहे ना थोडंसं ते हाताला लावून घेते. ठीक आहे. तुमच्याकडे विळी असेल तर विळीवरती पण डायरेक्ट तुम्ही 2 पार्ट्स करू शकता. असं तेल लावून घ्यायचं. ठीक आहे. पेपर खाली ठेवायचा कारण लादीवरती पण चीक जर पडला तर लादी पण अशी काळपट होते, त्यामुळे पेपर असा डबल फोल्ड करून ठेवून द्यायचा. आता काय करायचं, विळी असेल तर डायरेक्ट असं तुम्ही अशी सपोज विळी असेल ही तुमची, डायरेक्ट तुम्ही अशी 2 पार्ट्स याच्यावरती करू शकता. ठीक आहे. तर कसं मी सुरी घेतली कारण माझ्याकडे विळी पण नाही आता. तुम्ही म्हणाल तुमच्याकडे काय सगळं काहीच नाही आहे, पण ठीक आहे कारण मी विळी नाही वापरत कारण मला कम्फर्टेबल नाही आहे विळी. मी पहिल्यापासूनच काही कापायचं असेल ती नाईफ घेते आणि करते. आता काय करायचं, त्याच्यात पण 2 पार्ट्स आहेत म्हणजे 2 पद्धती आहेत. एक तर हा जो डोळा असतो ना मध्ये तो एका मोठ्या काडीने तुम्ही असं हे करू शकता आणि मग इथून असं ओपन करून ती काजूची बी एक म्हणजे जो गर असतो ना आतला तो अख्खा तुम्ही काढू शकता. किंवा जर सुरीने काढत असाल किंवा विळीने करत असाल तर मागच्या साईडने अशी चीर द्यायची आणि 2 पार्ट्स करून घ्यायचे. हे काय सिम्पल असतं, ते काय नाही. फक्त तुम्हाला काळजी याची घ्यायची की तो चीक तुमच्या डोळ्यात नाही उडाला पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आणि हाताला जो आहे ना ते नाही लागलं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही हे 2 कट कराल ना तेव्हा सांभाळून. ठीक आहे. असं करा आणि धारदार सुरी घ्या बरं का. हे बघा 2 पार्ट्स केले. आता आतमध्ये पण डायरेक्ट हात नाही घालायचा. ही जी सुरीचं हे असतं ना टोक त्यांनी आतले जे काजू आहे ते काढायचे. हात जर तुम्ही आतमध्ये लावला तर त्याचं काय होणार, चीक लागणार हाताला. ठीक आहे. बाजूला आला हा, दुसऱ्या साईडनी पण काढायचे. ह्याच्यावरचं पण ते जे साल असतं ना ते गरम पाण्यात टाकून ते वेगळं करता येतं. पण मी एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक करून दाखवते म्हणजे कसं मी स्पीडमध्ये नंतर करेन, पण एक मी तुम्हाला काढून दाखवलं आहे. आता हे आलेलं आहे. ठीक आहे. आता हे जे वरचं साल असतं ना हे निघणार कधी, ओल्या म्हणते गरम पाण्यात तुम्ही टाकाल ना ते 5 मिनटं गरम पाण्यात उकळतं पाणी करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. मग त्या गरम पाण्यात हे जेव्हा तुम्ही काजू असे टाकाल ना तर ही जी वरची साल आहे ना ती मग बाजूला निघते. तोपर्यंत ह्याला आता हात नाही लावायचा. ठीक आहे. हे बघा एवढे काजू आता आपण सोलून काढलेले आहेत. ठीक आहे. पूर्ण हे फिनिश झालेलं आहे, त्याचा एवढा गर निघाला आहे. हां, आता आपण हे गरम पाण्यात ठेवूया आणि तुम्ही बघू शकता हात अजिबात असे काही काळे वगैरे झालेले नाही आहेत कारण आपण ऑइल लावलेलं आहे. त्यामुळे निश्चिंत होऊन तुम्ही हे जे ऑइल आहे ना म्हणजे तेल आहे ते हाताला लावून घ्या म्हणजे काळे डाग पडत नाहीत हाताला. आता मी इथे थोडं एका टोपामध्ये आहे ना पाणी गरम करत ठेवलेलं आहे. ते पाणी पूर्ण उकळलं की त्याच्यामध्ये आपण काजू
टाकणार आहोत. ठीक आहे, म्हणजे ते गरम होतील 5 मिनटापर्यंत आपण त्याला झाकण लावून गरम होऊन द्यायचं आणि मग ते थंड करत ठेवायचे. कारण त्यांनी काय होणार, त्याचा चीक जो असतो ना तो निघून जातो पूर्णपणे आणि जे वरचं साल असतं ना त्याचं ते इझिली निघून जातं. फक्त 5 मिनटंच ठेवा, कारण जास्त नका ठेवू, कारण आपल्याला पुढे पण भाजी बनवायची आहे ना, मग ते तुकडे तुकडे अगदीच नाही झाले पाहिजे. ठीक आहे, तर 5 मिनटं इनफ आहेत पाण्यात, गरम पाण्यात. गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे जे काजू आहेत ना ते सोडूया. पुन्हा त्याला उकळी येईपर्यंत गॅस चालू ठेवायचा. परत एकदा उकळी आली की आपण गॅस बंद करायचा आणि तसेच 5 ते 10 मिनटं त्या पाण्यातच ठेवून द्यायची. म्हणजे कसं चीक पूर्णपणे जो आहे ना तो वेगळा होतो आणि याच्यातनं गरम पाण्यातनं जेव्हा तुम्ही काजू बाहेर काढता ना तेव्हा पण त्याच्यामध्ये डायरेक्ट हात नका घालू, अशी झाऱ्याने वगैरे ती काढा, म्हणजे काजू. ठीक आहे, त्याला हात नका लावू, त्या चीक जो असतो ना त्या पाण्याला. झाकण काढूया आणि आता हा जो बाजूला चीक आहे ना तो बरोबर झाला. आता गॅस बंद केला आहे मी आणि तो चीक जो आहे तो वेगळा होईल आता आणि तसेच ठेवणार आहोत आपण 5 ते 10 मिनटं आणि नंतर मग आपण त्याच्यातनं पाण्यातनं काढूया. आता मी हे झाऱ्यानी हे जे आतले जे काजू आहेत ना हे मी सेपरेट करून एका डिशमध्ये काढून ठेवते, म्हणजे अजून थोडे लवकर थंड होतील. ठीक आहे, हे बघा अशा प्रकारे हे वेगळे केलेले आहेत आणि हे जी वरची साल असते ना ती अशी इझिली सेपरेट होते. हे फेकून द्यायची. साल असते ना ती सेपरेट होते वरची. ठीक आहे, हे असे हे काजू घ्यायचे आपण आणि जी साल असते ती टाकून द्यायची. काजू आहेत ते चांगले सोले, त्याची जे साल असते ना ती सेपरेट केलेली आहे, सोलून इथे ठेवलेले आहे. आता ज्या कढईमध्ये आपण हे कोकोनट म्हणजे खोबरं आणि कांदा गरम केले ना त्याच कढईमध्ये मी इथे 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे. या भाजीमध्ये थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे 2 मोठे चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे. ते गरम झालं की आपण त्यामध्ये पुढील साहित्य ॲड करूया. तर इथे मी घेतलेलं आहे 2 ते 3 लवंग आणि 6-7 हे काळी मिरी आणि 2 दालचिनी. ठीक आहे, दालचिनीचे तुकडे 2 घेतलेले आहेत. 6-7 काळी मिरी घ्यायची आहेत. जास्त पण काळी मिरी घेऊ नका, कारण गरम असते ना काळी मिरी आणि आता उन्हाचे पण दिवस झालेले आहेत चालू. तर लवंग, काळी मिरी आणि दालचिनी हे का, त्यांनी एक चांगला फ्लेवर येतो, एक चांगला अरोमा येतो भाजीला, तर त्यासाठी हा थोडासा एक खडा मसाला टाकायचा आहे. तर इथे आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण खडा मसाला टाकलेला आहे आणि इमिजिएटली आपण काही तुकडे कांद्याचे आपण ठेवलेले आहेत ना तर ते टाकायचे आहेत. आपण आधीच्याच कढईमध्ये हे परतून घेत आहोत. ठीक आहे, मीडियम फ्लेमवरती आपण हे आता गरम करून घेऊया. कांदा इथे परततोय तेव्हाच आपण यामध्ये 2 बटाटे टाकायचे आहेत. हे सालीसकट मी बटाटे घेतलेले आहेत, कारण सालीसकट बटाटे टाकलेत ना त्या भाजीला आणखीन चांगली चव येते. हे आताच टाकायचे आहेत कांद्यासोबत, म्हणजे कसं आहे ना हे जो बटाटा असतो ना तो पण शिजतो पटापट. पाच मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत टोमॅटो. टोमॅटोचा पण जरा एक कच्चा स्वाद जो असतो ना तो पण गेला पाहिजे आणि टोमॅटो छानपैकी मऊ झाला पाहिजे. त्यासाठी एकत्र या बटाट्यामध्ये कांद्यामध्ये आपण तो टोमॅटो परतून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. जर पेस्ट वापरत नसाल तर तुम्ही जे लसूण असते ती बारीक चिरून किंवा वाटणामध्ये पण तुम्ही लसूण आणि आलं ॲड करू शकता, किंवा वाटणामध्ये तुम्ही ॲड करणार नसाल तर इथे तेलात आधी आलं लसूण टाकायचे त्याचे तुकडे आणि मग बाकीच्या गोष्टी या सगळे टाकायच्या. ठीक आहे, आता हे शिजू देत थोडं, मग आपण आलं लसूण पेस्ट टाकूया. 5 मिनटं झालेली आहेत, त्याच्यात मी आता आलं लसूण पेस्ट टाकते. हे इथे 1.5 चमचा घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट. मिक्स करूया
आणि टोमॅटो अगदी मऊसूत होईपर्यंत आपण हे गरम करायला ठेवून देऊया. तोपर्यंत बटाटेसुद्धा नरम होतील. आणि जरी बटाटे थोडे टाईम घेत असले ना तरी काही हरकत नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी पण ॲड करणार आहोत. त्या गरम पाण्यामध्ये बटाटे नंतर आपोआप ते मऊ होतील. ठीक आहे. आता मेन आपलं काय फोकस असला पाहिजे की जो टोमॅटो आहे, कांदा आहे, छानपैकी परतले गेले पाहिजेत. आणि जे आलं लसूणची पेस्ट टाकले त्याचा कच्चा स्वाद पण गेला पाहिजे. त्यासाठी आपण आता हे परतून घेऊया. जोपर्यंत इथे ही जी म्हणजे फोडणी आता आपण लावलेली आहे इकडे म्हणजे ग्रेव्हीसाठी, तर ते शिजते तोपर्यंत आपण पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. कारण ग्रेव्हीसाठी लागणारं जे पाणी असतं ना ते गरमच त्यामध्ये ॲड करायचं. तुम्ही बघू शकता इथे हा जो टोमॅटो आहे ना तो पूर्ण असा म्हणजे नरम झालेला आहे. ठीक आहे. आणि जेव्हा टोमॅटो नरम होतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये सुके मसाले पण टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर ते वाटण पण टाकायचं आहे, कारण वाटण पण थोडं अजून शिजलं गेलं पाहिजे. आपण थोडे ते परतून घेतले ना फक्त ह्याच्यामध्ये कढईमध्ये खोबरं आणि कांदा, तर ते अजून थोडं याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत त्याला आपण हे शिजवून घेणार आहोत वाटण. त्यामुळे आपण आता सुके मसाले ॲड करू याच्यामध्ये. पहिल्यांदा इथे हळद टाकायची आहे. हळद 1 चमचा आणि 2 चमचे इथे लाल म्हणजे मसाला असतो ना तो टाकलेला आहे. हा मालवणी मसाला आहे त्यामुळे ऑलरेडी हा तिखट आहे, त्यामुळे 2च चमचे मी घेतलेला आहे. आणि आपली क्वांटिटी जी आहे ना काजूची ती थोडी म्हणजे एकच बोल आहे ना, त्यामुळे जास्त तिखट आम्ही नाही प्रिफर करत. ठीक आहे. तर हे टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ आताच टाकून घेते. सुके मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि सुके मसाले जेव्हा आपण टाकतो त्याच्यानंतर लगेच परतून झाले नाही मसाले की लगेच आपण त्याच्यामध्ये गरम पाणी पण टाकणार आहोत. पण त्याआधी आपण यामध्ये वाटण टाकायचं आहे. वाटण यासाठी कारण ते जे तेल पण सुटायला पाहिजे ना, आणि त्याच्यामुळे भाजी जी असते ना ती एकदम चमचमीत होते. तर या स्टेप्स ज्या असतात ना त्या तुम्ही फॉलो करा, कारण स्टेप बाय स्टेप जर तुम्ही केलेत नाही भाजी अतिशय सुंदर लागते आणि एकदम मस्त लागते. जेवढी क्वांटिटी काजू आहे त्याच्यानुसार तुम्हाला थोडं प्रमाण ॲडजस्ट करावं लागेल. आता मी इथे हे जे वाटण आहे ते ॲड करते. वाटण टाकल्यामुळे काय होतं, ग्रेव्ही एकदम अशी घट्टसर होते आणि एकदम छान लागते. तरीसुद्धा तुम्हाला जर पातळ ग्रेव्ही हवी असेल किंवा घट्ट हवी असेल तर त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड नक्कीच करू शकता. याआधी आपण एक छानपैकी मिक्स करून घेऊया. तर हे बघा 5 ते 7 मिनटं झालेली आहेत आणि इथे साईडने असं आहे ना मसाल्याचं हे जे वाटणापासून ते तेल पण निघतं आहे, म्हणजेच हा जो मसाला जो आहे ना तो एकदम छानपैकी शिजलेला आहे. आता आपण यामध्ये ग्रेव्ही तयार करण्यासाठी आपण गरम पाणीच ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड करून झालं की पुन्हा 5 मिनटं आपण हे शिजत असंच ठेवणार आहोत, कारण हे जे बटाटे आहेत ना ते अजूनही शिजलेले नाही आहेत. त्यामुळे बटाटे शिजेपर्यंत आपण ही जी ग्रेव्ही आहे ना ही अशीच ठेवणार आहोत. झाकण ठेवून तुम्ही शिजवू शकता. ठीक आहे. आणि बटाटे शिजले की त्यानंतर यामध्ये आपण काजू सोडायचे आहेत. आधी सोडलेत ना जर तुम्ही काजू तर एकदम कधी कधी ते तुटू शकतात ना, ब्रेक होऊ शकतात मध्येच. तर तसं नाही पाहिजे. आपले अख्खे जे काजू असतात ना ते भाजीमध्ये दिसले की छान होते, भाजी दिसते. ठीक आहे. तर आता एक याला उकळी येऊ द्या आणि हे जे बटाटे जेव्हा शिजतील ना तेव्हाच आपण त्यामध्ये काजू सोडणार आहोत. झाकण ठेवून आपण ही ग्रेव्ही आहे ना ती 10 मिनटं शिजत ठेवलेली. आता आपण झाकण काढूया. वाव, मस्त कलर पण छान आलेला आहे आणि इथे बघा तर्री पण आलेली आहे, म्हणजेच एकदम प्रॉपर ही जी ग्रेव्ही आहे ना ती शिजत आलेली आहे. आता पण हे कसं ओळखायचं, तर बटाटा जेव्हा शिजतो ना तेव्हा समजून जायचं की ही जी करी आहे किंवा हे जो रस्सा आहे तो छानपैकी तयार झालेला आहे. आपण इथे बघूया. इझिली जर हा जो पोटॅटो आहे तो तुटत असेल तर
आपण त्याच्यामध्ये काजू सोडायचे आहेत. नाही, थोडंसं अजून ठेवायला लागणार, कारण बटाटा जो आहे तो अजून शिजलेला नाही आहे. थोडंसं आहे, बट स्टील 5 मिनटं अजून जरा शिजू देत, मग आपण याच्यामध्ये काजू सोडूया. 5 मिनटानंतर पुन्हा मी झाकण उघडते इथे, आणि आता आपण यामध्ये काजू सोडणार आहोत. कारण आता बटाटा जो आहे तो मगाशी मी चेक केलेला आहे, आणि बटाटे जे आहेत ते शिजलेले आहेत. ठीक आहे, आणि ग्रेव्ही पण बऱ्यापैकी अशी थिक झालेली आहे, घट्टसर झालेली आहे. छान. तर आता याच वेळी आपण हे जे काजू आहेत ना, हे यात सोडायचे आणि 5 मिनटं अजून गरम होऊन द्यायचं आहे ही रस्सा, म्हणजेच ग्रेव्ही. आणि ही जी चमचमीत अशी काजूची ग्रेव्ही आहे ना, ती तयार होईल. काजू मसाला पण ह्याला म्हणतात, किंवा काजू ग्रेव्ही, किंवा काजूची भाजी सिंपल शब्दात बोलायचं झालं ना तर. 5च मिनटं ठेवायचं आहे, कारण जास्त पण शिजवायचं नाही आहे. ते अख्खे काजू आपल्याला दिसले पाहिजेत ना, म्हणून. ठीक आहे, झाकण लावून 5 मिनटं शिजवून घेऊया, आणि मग ही जी भाजी आहे ती तयार. 5 मिनटानंतर झाकण काढायचं आहे. काजू जेव्हा आपण ॲड करतो ना ग्रेव्हीमध्ये, त्याच्यानंतर 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे, आणि मस्तपैकी आपली जी काजूची भाजी आहे ती तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे काजूची भाजी जी आहे ना ती तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि व्हिडिओला लाईक करा, रेसिपीला शेअर करा, आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर अशा प्रकारे मी हा व्हिडिओ आता कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला रेसिपी तर सांगितलेलीच आहे, आणि अशा प्रकारे तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघाल ही रेसिपी, अशी मी अपेक्षा ठेवते. आणि मला सांगा की कशी झाली तुमची जी काजूची भाजी, जी मी रेसिपी सांगितली होती त्यानुसार जर तुम्ही केलीत तर. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा व्हिडिओला, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा बरं का. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.